राजाच्या मदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी हसी व्यापक रूपे तुझो लक्ष्मी। तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे राजगाडी आणि तुम्ही बघत आहात एक्स्टेप प्रो रायडर। तर आजची राईड अशी असणार आहे। आज मित्रांनो 1 जानेवारी आहे आणि आज आपल्या जवळच्या किल्ला विजयदुर्ग किल्ल्यावरती दीपोत्सव साजरा होणार आहे। तर मित्रांनो वेगवेगळ्या गावातील म्हणजे प्रत्येक गावातील ना ढोल पथक म्हणा, परत ढोल ताशांच्या गजरात ना मित्रांनो महाराजांची पालखी मिरवणूक करणार आहे आणि महाराजांच्या काळातील जे मर्दानी खेळ असणार आहेत त्यांची प्रात्यक्षिके होणार आहे। तर मित्रांनो चला मोठा ब्लॉग सेटअपमध्ये भेटू। तर मित्रांनो काल 31 झाला आणि 31ला खूप मजा आली। मी हा ब्लॉग पण 31चा जो मी आहे तो मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकला आहे आणि आज पण खूप मजा येणार आहे। कारण म्हणजे खूप वेगवेगळे अशी गावातील ढोल पथक वगैरे असणार आहे। परत आमच्या वाडीतले आहे, परत बाहेरचं पण आहे। खूप मजा येणार आहे मित्रांनो खूप। आणि परत महाराजांच्या पालखीला परत खूप मजा येईल कारण 3 ढोल पथक असणार आहे आणि नंतर मर्दानी खेळ असणार आहे। मित्रांनो गेल्या वर्षी मी जेव्हा गेलो ना ते मर्दानी खेळ खूप भारी म्हणजे असं म्हणजे बघितलं ना मित्रांनो तर अंगावर असं ना काटा येतो। कारण तलवारी वगैरे ना चालवतात ते वगैरे, दानपट्टा वगैरे, आणि ते मित्रांनो लिंबू वगैरे कापतात ना, ते एक भारीच असतं। तर मित्रांनो खूप मजा येणार आहे। तर बघू आता पुढे कसं काय असणार आहे। तर मी आता मित्रांनो आता हायवेला आलो आहे आणि वाघोटनच्या इथे आलो आहे। आता समोरनं फवारणी वगैरे म्हणजे माणसं चालले आहेत। आता मित्रांनो विजयदुर्ग हायवे आहे ना, ते मी विजयदुर्ग हायवेला लागलो आणि समोर एक वळण आहे आणि पूल आणि वळण आहे। मित्रांनो लास्ट टाईमला जेव्हा आलो होतो ना तर मी इकडे अचानक ना ट्रॅव्हल्स आले होते आणि ट्रॅव्हल्स अचानक आल्यावर खूप भीती वाटली। आणि मित्रांनो तुम्ही बघत आहात मित्रांनो इथे आंबे पण झाले आहेत आणि मित्रांनो 1 जानेवारीला ना इथे आंबे वगैरे होऊन ना ते झाकून ठेवले आहेत। आणि मी आता विजयदुर्गला मित्रांनो पोचलो आहे आणि समोर तुम्ही बघत आहात विजयदुर्गाची समुद्र। मित्रांनो तुम्ही बघत समोर विजयदुर्ग किल्ला आहे। गाडी पार्क तर मित्रांनो फायनली मी आता विजयदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलो आहे। आता किल्ल्याच्या बाहेर जिथे मी पार्किंग आहे ना तिथे मी माझी गाडी पार्क करतोय आणि आता मित्रांनो सर्व आता प्रत्येक गावातून ना माणसं येणार आहेत, ढोल वादक वगैरे सगळं असणार आहे। तर मित्रांनो तर आता आपण बघू कसं काय असणार आहे ते। तर आता मी ती माझी गाडी पार्क केली आहे आणि आता पुढे आपण जाऊ। आता मित्रांनो तुम्ही बघत आहात की तो भाल्यासारखं एक हे असं तो कसं चालवतात तो भारी आहे आणि ती एक स्त्री चालवते। म्हणजे तुम्ही बघत मित्रांनो की खूप फास्ट चालवते ती।
फॉर्मॅलिन एक प्रकारचा फास असतो जो शत्रूवर टाकला जातो आणि त्याच्यामध्ये शत्रूला अडकवलं जातं. याचे प्रात्यक्षिक आहे. जोरदार टाळ्या देऊन यांना आपला उत्स्फूर्त वास्तुमंत्र्यांचा वाढवा. हे मित्रांनो आमचं ढोल पथक तरुण उत्कृष्ट मंडळ मान्सून मोरावाडी हे आमचं ढोल पथक आहे मित्रांनो. समोर गौरीश दिसते, आकाश, आदित्य सर्व एकदम भारी होत आहे. आणि मित्रांनो समोर महाराजांची पण पालखी आणि हे मित्रांनो सडवाबोधनमधलं ढोल पथक आहे आणि समोर नाडकमधले पण ढोल पथक आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघत आहात तुम्ही स्त्रियांनी महाराजांची पालखी आता बाहेर काढली आहे आणि आमचे बाहेर पाठीमागे ना दीपक भाई पण आहेत पालखीला हात लावून. म्हणजे आमच्या गावात मान मिळाला आहे तो. खूप मित्रांनो भारी वाटतं आहे. तुम्ही 1 जानेवारीला खूप भारी तर मित्रांनो समोर तुम्ही बघत आहात की फटाकडे वगैरे लावलेले आहेत आणि विजयदुर्ग किल्ल्यावरनं आता मित्रांनो भवानी मातेच्या देवळामध्ये ना आरती करण्यासाठी महाराजांची पालखी दिली जात आहे आणि तिथूनच नंतर मित्रांनो सदरेवरती पण पालखी जाणार आहे मित्रांनो. खूप भारी हा असतो दीपोत्सव आणि खूप मजा येते ह्या दीपोत्सवाला. तुम्ही मित्रांनो या पुढल्या वर्षी तुम्ही हा व्हिडिओ बघितला असाल तर. आणि आमदार श्री प्रमोद जठार पण ह्या वर्षी आले आहेत
या सोहळ्याला मित्रांनो बघतात की आमदार प्रमोद जठार पण आले आहेत. तर मित्रांनो तुम्ही आता बघत आहात की महाराजांची पालखी आता चालली आहे भवानी मातेच्या मंदिरामध्ये आणि पाठी मशाली वगैरे मावळे वगैरे पण आहेत. आणि आता मित्रांनो आम्ही भवानी मातेच्या मंदिराजवळ पोचलो आहोत आणि आता ढोल वगैरे आहे आणि आता थोड्या वेळात आरती पण चालू होईल आता भवानी मातेची. राजाच्या मदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी हस्ती व्यापक रूपे तुझो लक्ष्मी जय देवी तारा शक्त्या भंगिनी सुभक्ता गौरी साख्यामध्ये पवित्र निर्गुणारी निजामसारी पक्के पद्मावरी निर्माचारी जय देवी जय महालक्ष्मी हस्ती व्यापक रूपे तुझो लक्ष्मी जय देवी सत्य बहुत वारी गारे दरबारा बहुत तारी भारी माया पटाला पंचवारी हे अद्रुप द्रुप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी हस्ती व्यापक रूपे तुझो लक्ष्मी. तर मित्रांनो आता पालखीला मित्रांनो सदरेवरती येत आहे महाराजांची आणि खाली तुम्ही बघत आहात की कशी मशाली वगैरे घेऊन येत आहेत आणि बाजूला दिवे वगैरे पण लावलेले आहेत आणि तुम्ही आता मित्रांनो बघत आहात की महाराजांची पालखी आता वर आली आहे आणि तुम्ही बघत आहात की पालखीत महाराज आहेत आणि समोर आता किती खूप माणसं आली आहेत मित्रांनो दिवे वगैरे आहेत लावलेले. तर मित्रांनो पालखी आता सदरेवरती आली आहे आणि ही असे म्हणतात की महाराजांच्या काळात ही सदर जी होती ती इथे होती. जर आणखी भारत तर त्यांनी स्वतंत्र केला पण आणखी जर जगतात 20 वर्ष तर पुरे देश पण खरेदी केली असते देश जिंकले असते. तर त्यांच्यावर मी तुम्हाला एक पोवाडा साधारण भारता स्वतंत्र करण्याला शिवाजी जगी अवतरला यवनाचा त्रास होता फार तर मित्रांनो तुम्ही बघत आहात की इथे महाराजांची रांगोळी काढली आहे. समोर महाराजांचा फोटो रांगोळीमध्ये काढले आहे आणि जय शिवराय पण लिहिलेलं आहे. खूप भारी काढले आहे आणि तिथे मित्रांनो पंत्यान दिवे पण लावलेले आहेत आणि जय भवानी पण असं लावलेले भारी काढलेले आहे. आणि आता मित्रांनो पुढे काय ते शरीराची लवचिकता ज्याप्रमाणे आपल्याचं पाच लवचिक आहे त्याचप्रमाणे तुमचं शरीर सुद्धा लवचिक आहे आणि
हे शक्य आहे आमच्या भारतीय परंपरेतील या व्यायाम प्रकारामुळे. जोरदार टाळ्या वाजून त्या कलेला साथ द्यायचे. जोरदार टाळ्या. त्यांना सुद्धा ऊर्जा आली पाहिजे की एवढे प्रेक्षक जे आहेत ते गर्दी आहेत ते आपल्या कलेला जोरदार टाळ्या वाजून साथ देत आहेत. रोज पावलेली शिवाला आपल्या समोर आता सादर करतायत त्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजून जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या त्या कलेला साथ द्या. प्रत्यक्ष मागामध्ये कसे असते प्रत्यक्ष युद्ध कसं केलं जातं त्याच्यातील एक प्रकार आपल्याला सादर केला जात आहे. आपल्यासमोर जी काही कवायती साधने झाली होती त्याचा प्रत्यक्ष उपयोग जो लढाईमध्ये होतो तीच ही लढाई. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर किंवा संपूर्ण जगभरात जी गरज आहे ती स्त्री प्रशिक्षणाची आणि याच युद्धकलेची आज गरज आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला. ज्याला मराठ्यांची सवट म्हटलं जातं ती म्हणजे तलवार आणि या तलवारची प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर होतं. आपल्या हातामध्ये जरी फक्त एक काठी असली तरी आपल्या राज्याचं संरक्षण आपण काठीनं कसं करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रात्यक्षिक आहे. मधी त्यांचा एक राजा आहे असं थोडंसं तरी मनामध्ये ठेवला आणि चारी बाजून 4 त्यांचे योद्धे लढतायत. काठीनं सुद्धा आपल्या एका राजाचं संरक्षण होऊ शकतं याचं एक उत्तम प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर होत आहे. संपूर्ण देशाला जो मोठा प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे स्त्री संरक्षणाचा. राहुल साहेब मला सांगायचं आहे तुम्हाला जर प्रत्येक महिलेच्या हातामध्ये जर काठी असेल किंवा कोणतंही शस्त्र असेल तर हा प्रश्न भेडसावणार नाही किंवा कोणीही आपल्या बहिणीला वाकडे नजरेने बघणार नाही. आपल्यासमोर दोन्ही लाठीचं प्रात्यक्षिक सादर होत आहे. एक मिनिट. आता आपल्या समोर
मनामध्ये लागायची इच्छा असेल तर एक हात आपल्यासमोर सादर होते तलवारीची लढत. दोन्ही हातामध्ये दोन तलवारी पाहिल्याची आठवण येते ते मुरारबाजी देशपांडे यांची. त्यांनी जो रणसंग्राम लढवला तो पुरंदरचा तह केला. त्या पुरंदरच्या तहाच्या अगोदर जो रणसंग्राम केला तो म्हणजे मुरारबाजी देशपांडे. मनगड बाजू लक्षात घ्या एखाद्याला जोरदार टाकायचे तळामधून सर्व प्रेक्षक आले. पहिल्यांदा आठवतं ते बाजीप्रभू देशपांडे त्यांनी घोडखिंड पावन केली. त्याच घोडखिंडीला नाव पडलं पावनखिंड. आपल्यासोबत मजबूता पटकाचं प्रात्यक्षिक सादर होतं. योद्ध्याचा संयम काय असतो याचं सुंदर प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर होत आहे.
फुटणार आहेत. पाय घ्यायचा आणि समोर ज्याच्यावेळी छातीवर पाय गेला, अर्ध्या वेळेला जे सैनिक आहेत त्या छातीवर पाय गेल्यानंतर तो ज्यावेळी उठेल त्यावेळी त्याची मान कापली जायची. ते मान कापण्याचं काम हे पट्ट्यानं केलं जायचं आणि ही पट्टेकरांची फौज होती. त्या फौजेच्या सरावासाठी म्हणून हे लिंबूचे पट्टाचं प्रात्यक्षिक केलं जातं. सुंदर जोरदार टाळ्या. जरा जरी वाढ जास्ती गेला तर काय होईल याची कल्पना तुम्हीच करा. शस्त्र खरी आहे, काही जरा खरीदार आहे, याची दुसरी कल्पना तरी राहिल्यावर नका येतो. खालचा लिखू दाखवला जाणार आहे. एखाद्या वेगळ्या एकाग्रता काय असते आपल्याला दिसते. मित्रांनो, मी आज विजयदुर्ग किल्ल्यावरती आलो होतो आणि इथे येऊन मित्रांनो खूप भारी वाटलं.
ढोलताशांच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळ हे इथे प्रात्यक्षिक वेगवेगळी दाखवण्यात आली. तर मित्रांनो, खूप भारी वाटलं. असे तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.